ठाण्यातून पाहूया। ठाणे मनपामध्ये शिवसेना भाजप पक्ष चिन्ह वादावर पडदा पडलेला आहे। भाजपा नगरसेवक सभागृहामध्ये भाजपाचे कमळ चिन्ह लावून आले होते। यामुळे शिवसेना नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता। यानंतर शिवसेनेचे नगरसेवक देखील सभागृहामध्ये पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण लावून आले होते। या वादावर पडदा टाकण्यासाठी मध्य मार्ग काढण्यात आलाय। विधान परिषदेतील आमदारांना जसे बॅच दिले जातात तसे बॅच आज ठाणे मनपा नगरसेवकांना देण्यात आले आणि या बॅचचं वाटप थेट सभागृहामध्येच करण्यात आलं। ठाणे मनपातील 131 नगरसेवकांना हे बॅच वाटप करण्यात आलं। यामुळे आता सभागृहामध्ये पक्षाचं चिन्ह लावून येण्याच्या वादावर पडदा पडलाय। ठाणे मनपाच्या आजच्या महासभेमध्ये हे बॅच वाटप करण्यात आलं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अजित, नेमका काय प्रकार घडला आणि मग त्यानंतर आता सध्या परिस्थिती काय? ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोघे एकत्रितपणे लढले होते। अगदी सुरळीतपणे जागा वाटप होऊन आपापले नगरसेवक निवडून आणले। पण ज्यावेळेस महानगरपालिका स्थापन झाली आणि पहिली महासभा झाली त्यामध्ये चित्र स्पष्ट झालं की विरोधी पक्ष जी अप्रत्यक्ष भूमिका जी आहे ती भाजप निभावत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अनेक मुद्दे घेऊन भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेचा घेरण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे भाजपचे नगरसेवक हे पहिल्याच महासभेमध्ये शर्टावरती किंवा त्यांचा सदरा जो आहे त्याच्यावरती कमळ लावून आले होते। सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी हा संपूर्ण शहराचा असतो, हा कुठल्या एका पक्षाचा नसतो। त्यामुळे सभागृहामध्ये चिन्ह लावून येऊ नये असा आक्षेप शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतला। त्यावर भरपूर गदारोळ झाला। लगेच पुढच्या महासभेला शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी चिन्ह लावून आले, धनुष्यबाण चिन्ह लावून आले आणि तो वाद खूप विकोपाला गेला। शेवटी या वादावरती एक तोडगा काढण्यात आला महानगरपालिकेतर्फे। सर्व नगरसेवकांना 131 नगरसेवकांना ठाणे महानगरपालिका नगरसेवक असे बॅच जे आहेत ते बॅच दिले गेले आणि त्यातून ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की बॅचच्या मुद्द्यावरून तुर्तास तरी भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये जे वाद आहेत ते कुठेतरी मिटलेले आहेत। तुर्तास तरी वाद मिटलेला आहे। धन्यवाद अजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।